नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, एक कदम स्वच्छता की ओर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्याकरिता वापरतात. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्यासाठी वापरतात. तर ऑप्शन क्रमांक चार, वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक एक, लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक एक, 1949, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक तीन, जयराम ठाकूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. तर ऑप्शन क्रमांक एक, 746 वॅट होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक दोन, 2020 ते 2025, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत? भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक दोन, 7 असणार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक तीन, सिक्कीम हे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, मिथेन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक चार, गतिज ऊर्जा असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक दोन, 1 जुलै, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, लालसिंधी ही कशाची जात आहे? लालसिंधी ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, गायीची जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक एक, सरदार पटेल यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर ऑप्शन क्रमांक दोन, जालियनवाला बाग हत्याकांड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? तर ऑप्शन क्रमांक एक, मोठे आतडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक दोन, शंकुपेशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक तीन, मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक चार, निळीशी संबंधित होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20वा, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नरोजी यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी असतो? डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 क्षयसाठी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व रशिया यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नवॉलिस यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबर 1948 साली विलीन झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ओम प्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, 2017च्या रणजी ट्रॉफीची विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर ऑप्शन
क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पटिताश्म, ऑप्शन क्रमांक 2 कनाश्म, ऑप्शन क्रमांक 3 ए व बी म्हणजे 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अनायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कणाश्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुशी या नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दरकेसा टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेरी कॉम ही बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. रेबीज या आजारात डॅश डॅश या दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. तर ऑप्शन क्रमांक 1 10 दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 साली राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 युक्रेनची राजधानी कोणती? युक्रेनची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 युक्रेनची राजधानी कीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. तर ऑप्शन क्रमांक 4 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतीय पुरुष हॉकी चमूचे
सध्याचे गोलकीपर कोण? भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 PR श्रीजेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आमगाव या ठिकाणी महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात आमगाव तालुक्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हा कार्बनचे सर्वात कठीण रूप होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात. अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षरांना ध्वनी चिन्हे सुद्धा म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 साली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टायबर नदीकाठी रोम हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्या संरचनाशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लामू अभयारण्य झारखंड राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 अंगाई गीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कागदाचा शोध डॅश या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅश या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 कागदाचा शोध चीन या देशात लागला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट हे कर्करोगावर उपचारासाठी वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री हिमंत बिस्व शर्मा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 2021 या रोजी पदभार स्वीकारला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नाइट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी प्रदीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे
राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इराण या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अनुज या शब्दाचा अर्थ काय? अनुज या शब्दाचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुज या शब्दाचा अर्थ धाकटा भाऊ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश आहेत? सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नाफ्ताली बेनेट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर ऑप्शन क्रमांक 4 हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या भाषेत आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी श्री दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात? विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 12 सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अश्रू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नानवीज या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गटविकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश डॅश आहे? गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1860 साली भारतीय दंड विधान संहिता संमत करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कुंभार्ली घाट हा कराड व चिपळूण या 2 शहरांना जोडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यातील जल्लीकट्टा हा पारंपरिक खेळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इटली. 2020चा विजेता इटली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नथुला खिंड
खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नथुला खिंड हा सिक्कीम राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हायकू हा काव्य प्रकार डॅशेस भाषेतून मराठीत आला आहे. हायकू हा काव्य प्रकार डॅशेस भाषेतून मराठीत आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हायकू हा काव्य प्रकार जपानी भाषेतून मराठीत आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल.